भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे आता पोलिसांना शरण जाणार आहेत। राहुल धोत्रेंच्या हत्याकांड प्रकरणी निमसे याच्यासह त्याच्या कार्यकर्त्यांवर आडगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 22 ऑगस्टला धोत्रेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता आणि 29 ऑगस्टला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता। जवळपास 20हून अधिक दिवसांपासून निमसे फरार होता आणि पोलिसांची 4 पथकं त्यांच्या मागावर होती आणि आता त्याच नंतर हे जे उद्धव निमसे आहेत ते आता पोलिसांना शरण जाणार आहेत अशी माहिती समोर आली आहे। नाशिकमध्ये शिवसेनेचा मोर्चा झाला होता आणि त्यावेळी संजय राऊत यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यानंतर आता अखेर उद्धव निमसे पोलिसांना शरण जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। राहुल धोत्रे यांच्या हत्याकांड प्रकरणी त्यांच्यावर आरोप आहे। आडगाव पोलीस ठाणे जो गुन्हा दाखल होता 236/25 BNS कलम 103 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल होता। त्यामध्ये काही आरोपी अटक केली होती, काही आरोपी फरार होते। त्यामधील हे उद्धव बाबा उर्फ बाबूराव निमसे हे फरार होते। तर ते आज रोजी हजर झाले। त्यांना अटकेची कारवाई करतो। उद्या मान्य न्यायालयात त्यांना हजर केलं जाईल।